सांघिक पहिलं षटक घालण्यासाठी गोलंदाजी मार्गावर केशव याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे कर्णधाराने. पवन केने यंदा अतिशय उत्कृष्ट फॉर्म मध्ये आपण पाहतोय. निश्चित आतापर्यंत मित्रांनो ज्या 4 स्पर्धा झालेल्या आहेत त्यामध्ये बघितलं तर अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स जयपासन गोडसे बी संघाने केलेला आहे आणि 2 चषकांवर आपलं नावही कोरलेलं आहे. 2 चषकांसह जयपासन गोडसे बी संघ नंबर 1 वर रँक करत आहे. केशव इथे वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घालण्यासाठी सामनावीर फलंदाज सूरज. पहिल्या चेंडूला इनफिल्डच्या वरून टोलवला जातोय. मिडविकेट रिजन मधून चेंडू जाते सीमारेषेवर आर पार सीएम चौकार. मुझ पे सुरूर है असर तेरा ये जरूर है तेरी नजर का कसूर है पास तू क्यों दूर है. हे आपण पाहू शकता अतिशय उत्कृष्ट फटका बॅकफुटवर जाऊन हा फटका खेळला होता फलंदाज सूरज याने. पहिला चौकार वसूल करतो. चौकाराने स्वागत केलेलं आहे गोलंदाज केशव याचं सूरज केने याने. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग. यावेळी पॉइंट रिजन मध्ये झेल पकडला जातोय आणि सूरज याची केली केला होता फलंदाज सूरज याने. बॅटच्या वरच्या कडेला लागून चेंडू हवेमध्ये होता आणि सहज सोपा झेल पॉइंट रिजन मध्ये पकडला जात आहे. सूरज याची केली संपुष्टात. नवीन फलंदाज A1 पवन खेळपट्टीवर आलेला आहे. 220वा झेल सीएम चषकामधील आपण पाहतोय सूरज याचा पकडला गेलेला आहे. 1/4 अशी धावसंख्या आपण पाहतोय जयपासन गोडसे बी या संघाची. केशव वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घालतोय. सामनावीर फलंदाज पवन. पंचांना डेड बॉलचा इशारा होतोय. केशव सामनावीर फलंदाज पवन. यावेळी मात्र बॅकफुट जाऊन चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न होता. मिडविकेट रिजन मध्ये चेंडू होतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला. एका धावेने पवन आपला अकाउंट ओपन करतोय आणि एका धावेने जयपासन गोडसे बी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 निवडून होती ती 5. आतापर्यंत जे 4 चषक झालेले आहेत त्यामध्ये पहिला चषक जिंकला होता वीरताने दापोडे ए संघाने. सरपंच चषक गुंदवली. दुसऱ्या चषकावर नाव कोरलं होतं जयपासन गोडसे बी संघाने. सरपंच चषक मानकुली. तिसरा चषक जिंकला होता पुन्हा एकदा जयपासन गोडसे संघाने आणि चौथा चषक सरपंच चषक भरोडे पटकावला होता गावदेव ओवलिया संघाने. 4 चषक आतापर्यंत खेळले गेलेले आहेत आणि 4 चषकामध्ये 2 चषकांसह नंबर 1 वर रँक करत आहे जयपासन गोडसे बी संघ. तर नंबर 2 वर एका चषकासह गावदेव ओवली आणि वीरताने दापोडे ए हे 2 संघ संयुक्तरित्या नंबर 2 वर रँक करत आहेत. केशव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सामना करेल फलंदाज डावखोरा संदेश. यावेळी एक मोठा फटका निश्चित क्षेत्ररक्षक प्रेषक चेंडू सीमारेषेच्या बाहेर सीएम षटकार. तो पत्ता करतो गुल हो हो तो पत्ता करतो गुल पावरफुल तो पत्ता करतो गुल पावरफुल आमचा नेता लई पावरफुल. आपण पाहू शकता संदेशाच्या बॅट मधून निघालेला हा पॉवरफुल षटकार. अनेक सुवर्ण संधी आहे गोडसे संघाच्या फलंदाजांना. जर षटकारांची हॅट्रिक करतात तर मनसे शाखाध्यक्ष कैलाश ठाकरे याच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. पुन्हा एकदा मोठा फटका. ये भी जाएगी साजन के घर. तो पत्ता करतो गुल हो हो तो पत्ता करतो गुल पावरफुल तो पत्ता करतो गुल पावरफुल हाय आमचा नेता लई पावरफुल. पॉवरफुल
पॉवरफुल फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय संदेशाच्या बॅट मधून आणि बॅक टू बॅक 2 षटकार पेश केले. षटकारांच्या हॅट्रिक वर आहे फलंदाज संदेश. पाहूया मनसे शाखाध्यक्ष कैलाश ठाकरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झाले. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 फलंदाजांनी षटकारांच्या हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. पहिला फलंदाज श्री हनुमान घोटगाव संघाचा सूरज स्पष्टे आणि दुसरा फलंदाज न्यू रॉयल झिडके संघाचा केदार पाटील. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका, मात्र सीमाशे लगत झेल सोडला जातोय. जीवदान मिळतंय निश्चित फलंदाजा संदेशाचा. तो पण एक धाव पूर्ण करतात फलंदाज एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होते ती पण 18. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र लॉंगनची सीमाशा क्लिअर करू शकला नाही. क्षेत्ररक्षकाने झेल पकडला होता, मात्र अंतिम क्षणी चेंडू हातामध्ये ठेवता आलेला नाही. एक जीवदान मिळतोय फलंदाजाला. एका षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जय बजरंग गोडसे बी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1/18. यानंतर सूरज कशिले आणि जयमान सरवली या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. त्यानंतर पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना मित्रांनो आपण पाहणार जयदुर्गा सुरई विरुद्ध जय भोलेनाथ सरवली पाडा. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. क्रिकेट आयुष्यमान भारत आशियम चषक 2018 देशातील सर्वात मोठा कला क्रीडा महोत्सव. याचं संपूर्णपणे क्रेडिट श्रेय जात आहे देवेश पाटील साहेब, निलेश गुरव साहेब, पप्पू खांडागले साहेब, योगेश भोईर साहेब, भाजप युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण आणि मिस स्पोर्ट्स कवाड. मनोहर उकेडे कवाडगावचे प्रतिष्ठित नागरिक यांचंही आमच्या मंचावर आगमन झालं. त्यांचंही सीएम चषक 2018 मध्ये युवा नेते निलेश गुरव, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे. पंकज वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे. सामनावीर फलंदाज संदेश. यावेळी मात्र डाऊन दे लेग स्टंप पंचांचा वाईटचा इशारा आहे. अवांतर धाव वाईटच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढवून होते 19. मला वाटतं दुखापत झालेली आहे खेळाडूला. सूरज कशिले संघाचा संघनायक आणि जयमान सरवली संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्यानंतर जयदुर्गा सुरई विरुद्ध जय भोलेनाथ सरवले पाडा. हे आपण आमचा मान्यवर कक्ष पाहू शकता. मान्यवर कक्षामधून अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत आणि त्यांच्यामध्ये एक फोकस चेहरा युवा नेते निलेश गुरव साहेबांना आपण पाहू शकता, ज्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून इतिहास रचलेला आहे. ऐतिहासिक स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय देशातील सर्वात मोठा कला क्रीडा महोत्सव सीएम चषक 2018. या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य मित्रांनो आपण पाहणार होता जो खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अर्थात मॅन ऑफ द सिरीज ठरणार आहे त्या खेळाडूला थायलंड टूर 4 रात्री आणि 5 दिवस स्पॉन्सर केले गेले देव टूर अँड ट्रॅव्हल्स यांच्याकडून. खास आकर्षण आपण पाहणार आहोत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू ठरणार आहे त्यासाठी. यानंतर आपण पाहणार होतो सूरज कशिले विरुद्ध जयमान सरवले आणि त्यानंतरचा सामना जयदुर्गा सुरई विरुद्ध जय भोलेनाथ सरवले पाडा. सूरज कशिले संघाचा संघनायक आणि जयमान सरवले संघाचा संघनायक आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेक केली जाणार आहे सूरज कशिले आणि जयमान सरवले या 2 संघांमध्ये.
तर बोलूया मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सामन्याकडे. बादल येतोय रिप्लेसिंग बॉलर पंकज याच्या जागेवर. धावसंख्या आपण पाहतो 19. मैदान क्रमांक 2 वर ढोंडोले संघाने विजय संपादन केलेला आहे. एक षटक, एक रन आणि 3 विकेट. मॅजिक षटक हाताळलं होतं आनंद याने. मॅन ऑफ द मॅच आनंद ठरलेला आहे. मैदान क्रमांक 2 वर बादल गोलंदाजी मार्कवर. सामनाकर फलंदाज संदेश. या लॉर फुलटा चेंडू फायदा उचलता आलेला नाही फलंदाजाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एका चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेने धावसंख्या होते ते 20. सुरू असलेला सामना आपण पाहतो जयदुर्गा जय बजरंग गोडसे बी विरुद्ध कान्हाई पाये. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीमध्ये शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. जयदुर्ग सुरे विरुद्ध जय बुलढाणा सरवलपाडा या दोन संघामध्ये. चंदन येतो गोलंदाजी मार्गवर. सामनागर फलंदाज पवन. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसरं षटक हाताळतोय पंकज याच्या जागी चंदन हा गोलंदाज. जोरदार हवा मैदानावर वाहताना कमी दाबाचा पट्टा ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच सन्माननीय आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची स्वच्छता मोहीम आपण मैदानामध्ये पाहतोय. पंकज गोलंदाजी मार्गवर. सामना करेल फलंदाज चंदन गोलंदाजी मार्गवर आहे. पंचांचा वाटचा इशारा होतोय. अवंत धाववाडीच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढून होते ती 21. यानंतर सूरज कशिले आणि जयमान सरवली या दोन संघांनी नाणेफेकसाठी यायचं आहे. वाईट कॅन्सल केलेला आहे. पंचाने आपला निर्णय मागे घेतलेला आहे. चंदन गोलंदाजी मार्कवर. सामनागर फलंदाज पवन. यावेळी करारा फटका आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण वाडेशा लॉंग अँड रिझन मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने धावसंख्या होते ती 21. यानंतर सूरज कशिले आणि जनमान सरवले या दोन संघांमध्ये सामना आपण पाहणार होतो. दोन्ही संघांना पहिला ऑफिशियल कॉल दिला जात आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. 4 षटकांच्या अगोदर समाप्तीच्या अगोदर जो संघ रिपोर्ट करणार नाही त्या संघाला 2 धाव्यांची पेनल्टी दिली जाईल. सूरज कशिले आणि जनमान सरवले. चंदन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करेल यावेळी डावखुरा संदेश. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न होता. टॉप एज घेऊन चेंडू खूप वेळ हवेमध्ये होता. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेने गोरसे संघाची धावसंख्या होते ते 22. 2-2. मुख्यमंत्री चषक 2018 मित्रांनो आपण पाहतोय. सीएम चषक 2018 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. दुपारच्या सत्रामधील सामना जयबजरंग गोडसे बी विरुद्ध कान्हाई पाये या दोन संघांमध्ये आपण पाहत आहोत. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गोडसे या संघ. दुसरं षटक मार्गस्थ आहे. चंदन गोलंदाजी मार्गवर. सामना करेल यावेळी फलंदाज पवन. यावेळी माता फुलटा चेंडू चुकीचा चेंडू. चेंडूला भिरकावून दिलं जात आहे. मिडविकेटच्या वरून चेंडू शिमार सीएम षटकार. जो का खिलाने
नाही म्हणलं ना. थँक्यू विजय. तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मैदान क्रमांक 2 वर जो विजय ठरलेला संघ त्या संघामधील आनंद याने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. राहुल याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जात आहे. रवींद्र ठाकरे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द अवॉर्ड स्वीकारलेला आहे राहुल याने. वेल प्लेयर राहुल. आणि पुढील सामन्यासाठी तुला आणि तुझ्या संघाला हार्दिक शुभेच्छा. जयदुर्ग सूर्य संघाचे आगमन झाले त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. यावेळी मोठा फटका आणि चेंडू सीमाच्या 12 बॅक टू बॅक दुसरा षटकार. या शिवम चषकामधील पवन याच्या बॅटमधून निघाला हा 180 वा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि षटकारांच्या हॅट्रिक वर आहे. षटकारांची हॅट्रिक करतोय तर मनसे शाखाध्यक्ष कैलाश ठाकरे गोडसे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. षटकारांच्या हॅट्रिक वर आहे. पाहूया षटकारांची हॅट्रिक करतोय तर या स्पर्धेमध्ये तिसरा फलंदाज बनेल. या अगोदर श्री हनुमान घोटगाव संघाचा सूरज पष्टे आणि न्यू रॉयल झिडके संघाचा केदार याने षटकारांच्या हॅट्रिकचा विक्रम केलेला आहे. मात्र षटकाची समाप्तीचा इशारा येतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विके येतोय. सामना फलंदाज संदेश. मध्ये अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना होता फलंदाज संदेश याचा निर्धाव चेंडू समाप्ती. सुरू असलेला सामना आपण पाहतोय जयबजरंग गोडसे बी विरुद्ध प्रवेश देवलेकर फॅम टीम कान्हाई पाये या दोन संघामध्ये. मार्च महिन्यामध्ये नाईट क्रिकेटचा आणखीन एक महासंग्राम आपण पाहणार. तो उपसरपंच चषक पाये प्रवेश देवलेकर यांचा महासंग्राम ग्रामीण क्रिकेटचा. यावेळी मात्र फ्लायटेड डिलिव्हरी. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या होते ते 36. कान्हाई पाये संघ आपण ऍक्शन मध्ये पाहतोय. आणि कान्हाई पाये संघाचा मार्च महिन्यामध्ये एक डे नाईटचा महासंग्राम आपण पाहणार आहोत. उपसरपंच चषक पाये. यावेळी मात्र फ्लायटेड डिलिव्हरी अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतो. पूर्णपणे खोलून ठेवलं होतं फलंदाज संदेश याचा. गोलंदाज विकी याने अप्रतिम गोलंदाजी. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 36 लॉस फॉर 1 विकेट. बाद होणार फलंदाज सूरज केने 4 धावांचं योगदान देऊन पॅलू मध्ये परतलेलं आहे. पवन आणि संदेश हे जोडी मैदानामध्ये. यावेळी मात्र क्लीन बॉल. संदेशाची दांडी गोल. चेंडू ब्युटिफुल. निश्चित गावाने लोढाला आणि आमच्या गौरव पष्टेला आनंद झाला. अतिशय उत्कृष्ट डान्स गौरव पष्टे. खूप एन्जॉय केलेला आहे गौरव पष्टे यांनी या स्पर्धेमध्ये. सीएम चषकाचं खास आकर्षण ठरलेलं आहे गौरव पष्टे. नवीन फलंदाज पंकज खेळपटवर येतोय.
धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 36 लॉस फॉर द 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. विकी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करण्याचा पंकज. यावेळी एक मोठा फटका. चेंडू हवेमध्ये, चेंडूला क्षेत्ररक्षक येतोय मात्र झेल सोडला जातोय. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं नाही. कॉलिंग क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं. मग ती रनिंग बिटवीन द विकेट असो की झेल घेणं असो, हा माझा झेल आहे असं म्हणायला पाहिजे होते तिथे दोन्ही क्षेत्ररक्षकापैकी एका क्षेत्ररक्षकाने. मात्र दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ पंकज याला जीवदान मिळते. धावसंख्या 37. एका धावेने स्वतः खातं उघडतो फलंदाज पंकज. तिसरं षटक मार्गस्थ आहे विके. गोलंदाजी मार्गवर सामनावीर फलंदाज पवन. यावेळी मात्र उलटा डिलिव्हरी. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. अवंत धाव नो बॉलच्या रूपाने. धावसंख्या सिंगल वाढवून होते ते 38. प्रयोग करण्याचा प्रयत्न होता तिथे गोलंदाज विकी याचा. विकी सामनावीर फलंदाज पवन. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. कार्पेट सारे चेंडू कव्हर रिझर्व मध्ये स्वतः गोलंदाज चेंडूवर झेपावतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 39. सुरू असलेला सामना आपण पाहतोय जयपासून गोडसे बी विरुद्ध कान्हाई पाये या दोन संघामध्ये. यानंतर जनमान सरवले आणि स्वराज्य कशिली या दोन्ही संघाच्या संघाने टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जे हनुमान सरवली संघाचा संघ नाही का आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. कारण प्रतिस्पर्धी संघ स्वराज्य कशिली संघाचा संघ नाही ते आलेला आहे. त्यानंतर मित्रांनो कुठेही जाऊ नका. जयदुर्ग सुरे संघाला आपण ऍक्शन मध्ये पाहणार होतं. जय बोलनाथ सरवले पाडा या संघासमोर. आणि जयदुर्ग सुरे संघाचा मेगा इव्हेंट पाहायला विसरू नका. धर्मवीर चषक सुरई. जे हनुमान सरवली संघाचा संघ नाही का आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ स्वराज्य कशिली संघाचा संघ नाही किती आलेला आहे. पवन हा बाद होऊन पॅव्हल मध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज भावेश येतोय खेळपट्टीवर 5व्या क्रमांक खेळण्यासाठी. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. मित्रांनो आपण जो सामना पाहतोय जयपासून गोडसे बी विरुद्ध कान्हाई पाय या दोन संघामध्ये. सीएम चषक 2018चा हा सलग 4था दिवस. एक धाव पूर्ण. जय बुलंद सरवलीपाडा संघाचा संघनायक आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. जय बुलंद सरवलीपाडा संघाचा संघनायक. धावसंख्या 40 आपण पाहतोय. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. नितेश शेवटचं षटक हाताळतोय. सामनावीर फलंदाज पंकज. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू. एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि छोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेने एक बॅचच्या धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढवून होते 41. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघनायक आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. जय भोलेनाथ सरवलीपाडा सागर भोईर संदेश भोईर आपण संपर्क साधायचा आहे.
यावेळी चेंडू हवेमध्ये मात्र सेफ लँडिंग होते, कुठला क्षेत्ररक्षक तिथे नाही. तोपर्यंत अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेटने 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढून होते ती 43 गोडसे विरुद्ध पाये या 2 संघामध्ये आपण सामना करतोय. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जे बजरंग गोडसे बी हा संघ 3 फलंदाज बांधून पॅवेलमध्ये परतलेले आहेत. पंकज आणि भावेश ही जोडी मैदानामध्ये. नितेश सामनावीर फलंदाज भावेश. यावेळी मात्र टॅप केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून चेंडू जातो शिमाच्या बारा चौकार. धावसंख्या चौकाराने वाढून होते 47 लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचे षटक मार्ग असते. नितेश सामनावीर फलंदाज भावेश. यावेळी पंचांचं वाईट चॉईस होते, अवांतर धाव वाईटच्या रूपाने. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात आणि 3 धावाने ज्यापासून गोडसे बी संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या वाढवून होते ती 51. शिलोमध्ये होल संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. एकावन्न धावा धावप्रयोग झाला गेलेल्या आहेत आणि 52 धावांचं लक्ष ठेवले कानाई पाये या संघासमोर. हे आपण पाहू शकता. देशातील सर्वात मोठा कला व क्रीडा महोत्सव सीएम चषक 2018चा कटआउट सर्व खेळाडूंचं व पाहुण्यांचा सहर्ष स्वागत करणार. शिलोमध्ये वर्ल्ड संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. या स्पर्धेला सुरुवात झाली होती 12 डिसेंबर 2018 या दिवशी. स्पर्धेमध्ये पहिला चेंडू सकाळी टाकला गेला होता बरोबर 11:25 या स्पर्धेमधील पहिला बाद होणारा फलंदाज होता 22 स्पोर्ट्स किरवली संघाचा नितीन आणि त्याला बाद करणारा गोलंदाज होता टीपीएम कवाड बुद्रुक संघाचा गोलंदाज अक्षय. शिलोमध्ये वर्ल्ड संघाचा संघनायक आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. तर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 51 धावा धावफलक झाल्या गेल्या आहेत आणि 52 धावांचा लक्ष ठेवलेले कानाई पाये या संघासमोर. आकाश जाधव आपण संपर्क साधायचा आहे. बिनारीतून जगदीश राणे यांच्याकडून सीएम चषक 2018 साठी स्पेशली युवा नेते या स्पर्धेचे आयोजक वन मॅन शो सन्मान्य निलेश गुरव साहेबांसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या. धन्यवाद. आपलं हार्दिक स्वागत आहे. जय बोलनाथ सरवली पाड्याचा संघनायक आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. तसेच शिलोमध्ये वर्ल्ड संघाचा संघनायक आपणही संपर्क साधायचा आहे. जय भोलेनाथ सरवली पाडा संघाचा संघनायक सागर भोईर संदेश भोईर आपण त्वरित संपर्क साधायचा आहे.
आव्हान आहे ते 52 धावांचं कानाई पाय या संघासमोर प्रथम फलंदाजी करताना ज्यापासून गोडसे बी संघाने आपल्या धावपलकात धावा जोडल्या त्या 51 आणि 52 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. जयदुर्ग सुरई आणि जय बुलढाणा सरवलीपाडा या दोन संघांमधील पुढील सामना असणार आहे. कानाई पाय संघाकडून दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकर फलंदाज सुनील आणि नॉन स्टेकिंगला तेजस आणि सुनील ही सलामी जोडी मैदानात. वैयक्तिक पहिला सांघिक पहिलं षटक घातलेला गोलंदाज पंकज. फ्रंटलाईन गोलंदाज पंकज भोईर आपण पाहतोय ज्यापासून गोडसे बी संघाचा. यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेने कानाई पाय संघाचं अकाउंट ओपन होतंय. पंकज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज यावेळी तेजस. सुरू असलेला सामना आपण बघतोय ज्यापासून गोडसे बी विरुद्ध कानाई पाये या दोन संघांमध्ये. सामना फलंदाज सुनील हुक करण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळतात वाईटचा इशारा करतात. अवांतता वाईटच्या रूपाने धावसंख्या सिंगल निवडून होती ती 2. कानाई पाये विरुद्ध ज्यापासून गोडसे बी या दोन संघांमध्ये सामना मित्रांनो आपण पाहतोय. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका पाय लेग रिजन मधून चेंडू जातो सीमाच्या बाहेर. सीएम चौकार. कानाई पाये एक संतुलित संघ आपण पाहतोय. कौतुक करायला लागेल कानाई पाये या संघाचा. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले होतं. बलाढ्य संघ ज्यापासून गोडसे बी या संघासमोर आपण बघितलं अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती आणि निर्धारित धावसंख्येवर रोखून ठेवलेलं आहे ज्यापासून गोडसे बी या संघाला. यावेळी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये चेंडूवाली स्वतः. यावेळी मात्र झेल सोडला जातोय राहुल याच्याकडून आणि जीवदान मिळतोय फलंदाजाला. पंकज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सामना करायला फलंदाज तेजस. यावेळी मात्र लॉप केलेल्या चेंडूला इनफिल्डच्या वरून चेंडू जातोय शिमराच्याकडे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहिलं होतं भावेश पवार कडून. तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या होते ते 9. पाये संघाला सुवर्ण संधी आहे. हा सामना जर जिंकला तर पायगावचे उपसरपंच प्रशांत म्हात्रे यांच्याकडून एक मेजवानी असणार आहे फाउंटन धाब्यावर. यावेळी मात्र अप्रतिम फटका. चेंडू शिमाशावर गोळीच्या वेगेने सीएम चौकार. पाय संघाला कमी लेखून चालणार नाही. साई विश्वाचा मालिक तू शिर्डीचा राजा हकेला धावला. साई विश्वाचा मालिक तू शिर्डीचा राजा हकेला धावला. हे हकेला धावला. साई निलेश दुरवला पावला. हे हकेला धावला. निश्चितच पाय संघाला कमी लेखून चालणार नाही. गुडसे संघाच्या माहितीसाठी पाय संघाने 1 वर्षापूर्वी जो खासदार चषक झाला होता कालेर ग्राउंडवर, त्या ग्राउंडवर आपल्या होम ग्राउंडवर बंद्रपती कालेर सारख्या बलाढ्य संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. दे धक्का देताना अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली होती आणि चंदन देवळीकर यांनी 46 धावांची एक नाबाद खेळी केली होती. चंदन देवळीकर मात्र आज संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र दे धक्का आपण पाहिला होता बंद्रपती कालेर संघाला
घरच्याच मैदानावर पराभूत करण्याची कामगिरी या संघाने केली होती खासदार चषकामध्ये. यावेळी चेंडू हवेत आहे. खराब क्षेत्ररक्षण पंकज कडून आपल्याला पाहायला मिळते. जे बोलणार सर्वली पाटा संघाने एक आपण संपर्क साधायचा आहे, कारण जयदुर्ग सूर्य संघाचा संघाने इथे आलेला आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 15. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. एका धावे समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या होतं ते 16. 52 या लक्ष्याचा पाठला करताना सरासरी बरोबर गाठलेली आहे. पहिल्या षटकाचा विचार केला 13ची सरासरीने 13 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय पाये संघाकडून. आणि प्लस पॉइंट कोणताही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाही. एक जमेची बाजू आहे का नाही पाय संघाच्या दृष्टीने. सूरज गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका. लॉप केलेल्या चेंडूला लॉपटेट मात्र सरळ संकेत मात्र याच्या हातामध्ये. आणि पहिल्या विकेटचा पतन. पहिला हादरा बसतोय कानाई पाय या संघाला. सॉरी भावेश पवार तिथे सज्ज होता आणि भावेश पवार याला खूप कमी वेळा पाहिलेला आहे आउटफील्ड मध्ये. झेला सोडताना भावेश पवार तिथे सज्ज होता आणि भावेश पवार यांनी सुरक्षित हातांची झोली पेश केली होती. पहिला फलंदाज डगआउटच्या आश्रयाला. पहिला हादरा बसतो कानाई पाया संघाला तेजसच्या रूपाने. नवीन फलंदाज विकी वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक बदलतोय गोलंदाज सूरज. सुरू असलेला सामना आपण पाहतोय जयबाजून गोडसे बी विरुद्ध कानाई पाये. यानंतर नाणेफेक केली जाणार आहे. जयदुर्ग सूर्य आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा या दोन संघामध्ये जयदुर्ग सूर्य संघाचा संघ इथे आलेला आहे. सरवलीपाडा संघ नाही आपण त्वरित यायचं आहे. यावेळी एक मोठा फटका. पुन्हा चेंडू हवेमध्ये. पुन्हा भावेश पवार चेंडू खाली आणि भावेश पवार पुन्हा एकदा खेळाडू ज्याला म्हटलं जात आहे हर फन मध्ये मौल्यवान कामगिरी आपल्याला पाहायला मिळत आहे. भावेश पवार जर याला वजा केलं तर गोडसे संघ 0 असं आपल्याला पाहायला मिळतं. भावेश पवार हा निश्चितमध्ये केवळ गोडसे संघापुरतीच नाही तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील एक नावाजलेला असा अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होते ती 17. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहतोय जयप्रसन्न गोडसे बी विरुद्ध कान्हाई पाये या दोन संघामध्ये. सूरज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म उर्ध विकेटचा मारा करताना. यावेळी अपटकर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू येतोय फाईन लेग रिजन मध्ये. संदेश चेंडू फेकी करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होती ती 18. भिवंडी तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष अविनाश पाटील यांच्या जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे, कारण जयदुर्ग सूर्य संघाचा संघनायक इथे आलेला आहे.
तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज भावेश. एक धाव पूर्ण करतात फलंदाज एका धावेने. धावसंख्या होते 19चा. अतिशय उत्कृष्ट 2 झेल पकडले होते भावेश याने आणि तिथूनच मात्र कानाई पाये संघ बॅकफुटवर ढकलला गेलेला आहे. भावेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर. यावेळी मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न. पंच आकाशामध्ये बोट उंचावतात आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय कानाई पाये या संघाचा. या स्पर्धेमधील हा 10वा फलंदाज पाचीच्या रूपाने बाद होतोय. नवीन फलंदाज केशव. नुकतंच आगमन झालेलं आहे. पंचायत समिती भिवंडी सभापती सौभाग्यवती रवीना जाधव मॅडम यांचं त्यांच्या स्पर्धेचा चौथा दिवस खऱ्या अर्थानं अतिशय शांतपणानं शिस्तबद्ध पद्धतीनं हा सीएम चषक सुरू आहे. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मी शैलेश मांजरेकर. लगेचच मान्यवरांचा सन्मान करायचा आहे. आताच ज्यांचं आगमन झालं खऱ्या अर्थानं आपल्या ग्रामीण भिवंडीला ज्याचा खूप अभिमान आहे. पंचायत समिती भिवंडी सभापती रवीना जाधव मॅडम यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मी सन्माननीय निलेश दादा गुरव आपल्याला विनंती करेन की आपण रवीना जाधव मॅडम यांचा सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थानं पंचायत समितीमध्ये मित्रांनो जो पारदर्शक व्यवहार पाहायला मिळतो त्या पाठीमागे एक मोठा हात आहे रवीना जाधव मॅडम. आपण पाहतोय टेलिव्हिजन स्क्रीनवर रवीना जाधव यांचा सन्मान होताना. धन्यवाद ताई, आपल्या पुढील वाटचालीस पुन्हा एकदा शुभेच्छा. त्यानंतर या ठिकाणी पंचायत समितीच्या सदस्या रवीना जाधव मॅडम यांच्या जोडीला ज्या नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात उज्ज्वला भोईर भोईर यांचा या ठिकाणी
आलेले आहेत. मित्रांनो, यानंतर होणारा अतिशय अफलातून असा सामना जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि जय दुर्गा सुरई दोन्ही संघांचे कर्णधार. मी लगेचच पंचायत समिती सभापती रवीना जाधवताईंना विनंती करेन की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तिन्ही मॅडमला माझी विनंती असेल, उज्ज्वलाताई, रेखाताई आणि रवीनाताई, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. खरंच मित्रांनो, आज महिला सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत. या ठिकाणी आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय. सरवली आणि सुरई या संघामध्ये मित्रांनो लढत होते. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय. सीएम चषक 2018 चौथा दिवस. सुरई आणि सरवलीपाडा या दोन्ही संघांचे कर्णधार. सुरई संघाचे कर्णधार, कृपया आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. सगळ्यांचं सहकार्य आवश्यक आहे. आणि आपली ही स्पर्धा SSS चॅनलच्या माध्यमातून, प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून संपूर्ण भिवंडी शहर आणि तालुक्यामध्ये लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. युट्यूबच्या माध्यमातून समस्त हिंदुस्थानमध्ये या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण दाखवलं जात आहे. या ठिकाणी दोन्ही मित्र उपस्थित आहेत. पहिल्यांदा सुरई संघाचे कर्णधार आणि या ठिकाणी सरवली संघाचे दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. पंचायत समितीच्या आपल्या भिवंडी तालुक्याच्या प्रथम नागरिक सभापती रवीना जाधवताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद सांगेन. मी या ठिकाणी सभापती ताईंना विनंती करेन की आपण नाणेफेक करायची आहे. पहिल्यांदा कोण बोलणार? सरवली संघ. तर या ठिकाणी तुम्ही नाणेफेक जिंकलेली आहेत. पहिल्यांदा आपण कळवायचं आहे की आपण काय स्वीकारताय. तर सुरई संघाने मित्रांनो प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर मित्रा, 4 षटकांचा सामना. सर्वांना भिवंडी तालुक्याला माहिती आहे की आपला संघ खूप नावाजलेला संघ आहे. तर एकंदरीत पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करून आपण समोरच्या संघाला 4 षटकामध्ये कोणत्या धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा. खरंच खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो, कारण एवढ्या मोठ्या खेळपट्टीवर खेळपट्टी फलंदाजीसाठी नंदनवन समजली जाते आणि तरी सुद्धा एवढ्या मोठ्या संघाला आपण 40 धावांपर्यंत रोखण्याचं आवाहन करताय. आपण या मित्राला विचारूया, सरवली संघाला, की आपण 40 धावांपर्यंत रोखाल किंवा त्यापेक्षा जास्त टार्गेट ठेवाल का? आणि तुमच्याकडे असे कोण फलंदाज असतील की तुम्ही 50 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच संदेश करून अपेक्षा आहे. नक्कीच संदेश सारखे अजूनही 10-11 त्यांच्या संघामध्ये आहेत. दोन्ही संघांना आपण ऑल द बेस्ट सांगूया. मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करेन की आपण VIP डायसवर स्थानापन्न व्हायचं आहे. दोन्ही संघांसाठी मित्रांनो ऑल द बेस्ट. आणि आताच मित्रांनो जो सामना झाला आपण पाहिला, त्यामध्ये संदेश केने हा सामनावीरासाठी त्याचं नामांकन झालेलं आहे. त्याला विनंती असेल मित्रा, प्लीज कम ऑन द स्टेज. या ठिकाणी सभापती मॅडमच्या माध्यमातून आपल्याला बक्षीस स्वीकारायचं आहे. संदेश जी केने, प्लीज कम ऑन द स्टेज. मित्रांनो, आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय देशातील सर्वात मोठा कला व क्रीडा महोत्सव सीएम चषक 2018 दिवस 4. प्रत्येक दिवशी प्रेक्षकांचा या ठिकाणी भरभरून प्रतिसाद मिळतोय. 1960 साली मित्रांनो महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आतापर्यंत भारताच्या नाहीतर महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात यशस्वी मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ख्याती आहे असे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस
यांच्या नेतृत्वाखाली आपल्या फक्त कवाडमध्येच नाही मित्रांनो, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सीएम चषक जो देशातील सर्वात मोठा कला व क्रीडा महोत्सव संपन्न होत आहे. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. खऱ्या अर्थानं भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार कपिलजी मोरेश्वर पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं विकासाची गंगा दौडू लागली आणि खऱ्या अर्थानं आपल्या गावाकडचे मित्रांनो रस्ते झाले, फ्लायओव्हर झाले आणि सर्व काही आलबेल चाललेलं पाहायला मिळतं. धन्यवाद मित्रांनो. आपण स्टेजवर पाहतोय आताच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजेता संदेश केने. मी सभापती मॅडम रवीना जाधव ताई आपल्याला विनंती करेन की आपण संदेश केने यास मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. प्रिन्स मूवीज खरंच खूप सुंदर लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय टेलिव्हिजन स्क्रीनवर. संदेश केने यास मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देताना सभापती मॅडम रवीना जाधव, सदस्या उज्ज्वलाताई आणि रेखाताई आपलं सुद्धा खूप मनापासून स्वागत. वाडा आणि भिवंडी हायवे लगत खरंच क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. यानंतर मित्रांनो होणारा सामना सुरई आणि सरवली. सुरई संघानं प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारलेली आहे. गोरसई आणि वळ संघ दोन्ही संघांना मित्रांनो विनंती असेल की आपण मैदान क्रमांक 2 वर जायचं आहे. गोरसई आणि वळ संघ प्लीज आपण सहकार्य करायचं आहे. मैदान क्रमांक 2 अतिशय आखीव आणि रेखीव स्वरूपात या स्पर्धा पार पडत आहेत. आपल्या या पूर्ण स्पर्धांचं नेतृत्व जे आहे ते निलेश दादा गुरव यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. खरंच निलेश दादांना आम्ही मागील 4-5 वर्ष आणि मित्रांनो आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं राहनाळ गावाचा ज्यांनी चेहरा मोहराच बदलला असे एक मनमिळावू व्यक्तिमत्व सन्माननीय राजेंद्रजी भोईर साहेब आपलं या कवाडच्या पवित्र भूमीमध्ये मनपूर्वक स्वागत.